नागराज मंजुळे यांची ही स्टोरी खूप लोकांना माहितीच नाही. नागराज मंजुळे यांचे वडील दगड फोडायचे. ते कधीकाळी सिनेमा पाहण्यासाठी घरातून पैसे चोरायचे. आज तोच माणूस भारतीय सिनेसृष्टीची व्याख्या बदलतोय. वाटतंय ना एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट? पण हा विषय हार्ड आहे भावांनो, कारण ही गोष्ट आहे पिस्तुल्या ते झुंड असा प्रवास करणाऱ्या नागराज मंजुळे यांची. सोलापूरच्या जेऊर गावातला हा पठ्ठ्या, वडर समाजात जन्मलेला, जिथे पोटाची खळगी भरण्यासाठी रोज संघर्ष करावा लागायचा. पायात चप्पल नसायची, पण डोळ्यात मात्र स्वप्नांचा सैराट धावायचा. अनेकदा सिनेमा बघायला पैसे नसायचे, म्हणून त्यांनी सायकलच्या दुकानावर काम केलं. प्रसंगी घरच्यांचे ओरडे खाल्ले, पण त्या संघर्षानेच त्यांना माणसं वाचायला शिकवलं, जे आज त्यांच्या सिनेमात दिसतं. पुण्यात मास कम्युनिकेशन करताना त्यांना समजलं की आपल्या वेदना मांडण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे कॅमेरा. खिशात दमडी नसताना मित्रांकडून उधार पैसे घेऊन त्यांनी पिस्तुल्या लघुपट बनवला. मित्रांनो, गंमत बघा, ज्याला लोक टवाळ म्हणायचे त्याच मुलाने पहिल्याच प्रयत्नात नॅशनल अवॉर्डवर नाव कोरलं. त्यानंतर फॅन्ड्री आला आणि भारतीय सिनेमाला त्यांनी आरसा दाखवला. पण खऱ्या अर्थाने इतिहास घडला 2016 मध्ये, जेव्हा सैराट रिलीज झाला. 100 कोटींची कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा. लोक म्हणतात नागराज अण्णांकडे जादू आहे, पण जादू नाही तर त्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे. ते ग्लॅमरच्या मागे धावत नाहीत, ते मातीतलं वास्तव मांडतात. अगदी अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंड बनवला तरी त्यातली रानटी मजा आणि रॉ फील त्यांनी तसाच ठेवला. आता आपल्याला काय वाटतं की मोठा डिरेक्टर म्हणजे भारी सुटाबुटात फिरणारा माणूस, पण अण्णा आजही लुंगी लावून सेटवर फिरतील आणि चहाच्या टपरीवर बसून ऑस्कर लेवलच्या आयडिया काढतील. हाच तो अस्सल मराठमोळा स्वॅग आहे जो आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायला लावतो. थोडक्यात काय, तर तुमची जिद्द मोठी असेल तर दुनिया तुमची दखल घेतेच. नागराज अण्णांचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच कडक स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.